राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर शुभ सकाळ. तर बघा, आज आमच्या नागावचा बाजार असतो, तर इकडं भरपूर सारा म्हणजे माळवं घेऊन आल्या होत्या आई. तर एकदम फ्रेश फ्रेश ताजं ताजं इतकं छान हे माळवं होतं का नाही. तर इथं पालक, कोथिंबीर, शेपूची भाजी, त्याचबरोबर वांगी, मिरच्या, भेंडी, बटाटे, टोमॅटो सगळं काही आईने इकडं थोडं थोडं सगळं आणलं होतं. आणि बघा इतकी कितकी फ्रेश कणा आहे, इतकं म्हणजे असं बघताच वाटत होतं की कोणती नेमकी भाजी करावी आणि कोणती नाही, असं या पालेभाज्यांना बघून झालं होतं बरं का. छान असं एकदम फ्रेश आणि आपल्या गावातलं म्हणलं की सकाळीच तोडलेलं असतं. आणि छानपैकी बाजार होता, तर बाजारातून सगळं काही सामान आणलं होतं. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ना दारामध्ये हे एक आजोबा आले, त्या म्हणजे गवारीच्या शेंगा घेऊन. मग गवारीच्या शेंगा काय आम्ही बाजारात नव्हत्याच, भेटल्याच नव्हत्या. मग इकडं गवारीच्या शेंगा आणल्या होत्या, तर मग इथं शेजारच्या पण काकू आल्या होत्या गवारीच्या शेंगा घेण्यासाठी. आणि गवारीच्या शेंगा पण बरं का इतक्या फ्रेश आणि ताज्या गवारीच्या शेंगा होत्या. मग इकडं कसं भाव गावात म्हणलं की जरा भाव कमी जास्त म्हणजे जास्तच वाढवतात बरं का. मग इकडं भाव कमी जास्त काल तर बाजारात एवढ्याला होत्या शेंगा, तुम्ही आज असं कसं द्यायलात, म्हणून इकडे चालू होती काकूंची विचारपूस त्या म्हणजे त्या आजोबांना. तर इकडं आम्हाला पण शेंगा घ्यायच्या होत्या. मग तरी पण त्या आजोबांनी 10 रुपये पाव किलो अशी म्हणजे 15 रुपये पाव किलो अशा शेंगा दिल्या. आम्ही 10 म्हणत होतो, पण त्यांचा एकच आकडा ठरलेला 15 रुपये पाव किलो. तर इकडं मस्तपैकी गवारीच्या शेंगा पण इकडं आम्ही घेतल्या, गवारीच्या शेंगा. आणि छानपैकी आता त्याला म्हणलं भाजी मस्त कोणती करावी, आता विचार पडला. बघा बायकांचं कसं असतं का नाही, जास्त जर भाजीपाला घरात असला तर नेमकी कोणती भाजी करावं म्हणून हा प्रश्न पडतो. आणि काहीच घरामध्ये नसलं तरी पण नेमकी कोणती भाजी करावी हा प्रश्न पडतो. म्हणजे कसं पण असो प्रश्न ही पडणार म्हणजे पडणारच. तर चला मग काय. आणि आज म्हणजे माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा दिवस होता बरं का. कारण आजच्या या दिवशी 2 आनंदाच्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या. कारण माझं जे इन्स्टाचं अकाउंट आहे, तर त्याच्यावर मला 1 सोडून 2 सोडून 3 कोलॅबरेशन ब्रँड कोलॅबरेशनचे म्हणजे मॅसेज हे आले, प्रमोशन मला मिळालं. आता हे ब्रँड कोलॅबरेशन किंवा प्रमोशन हे काय असतं एवढी काय मला माहिती नव्हती बरं का. तरी पण मोबाईलमध्ये बघून बघून असं मग थोडंफार माहीत झाली. आणि हे ब्रँडचं जे प्रमोशन असतं, तर ते मला आधीच 1 महिना झालं आलेला होता मॅसेज, पण मी काय ती ओपन करून बघितला नव्हता आणि त्याच्यामुळे मला काही माहीत नव्हतं. तर काल सहज असंच मी दुसऱ्याचा शॉर्ट व्हिडिओ बघून मी पण ओपन केलं, तर माझ्या ह्याच्यात तो म्हणजे मला प्रमोशन खूप दिवसापूर्वी आलेलं होतं, पण मीच त्याला ना बघितलं नव्हतं. तर मग काल बघितलं आणि काल पण आलं, मग मी त्याला रिप्ले पण दिला. आणि आणखीन आज सकाळ सकाळी दुसरं एक प्रमोशन ब्रँड प्रमोशन दुसरं पण मला मिळालं. मग ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण मी एक सहज रील बनवायला आवडतं, गाण्यावर व्हिडिओ टाकायला म्हणजे गाण्यावर छान छान गाण्यावर व्हिडिओ बनवायला आवडतात, किंवा माझे काही विचार असतील ते विचार मला टाकून असे रील्स बनवायला आवडतात. म्हणून मी सहज इन्स्टाचं अकाउंट ओपन केलं. स्वामी समर्थाचे जे व्हिडिओ मी त्याच्यावर अपलोड करायची, दत्त महाराजांचे, असं मी सहज केलं होतं. पण त्या सहज केलेल्या याच्यामधून काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं झालं. आणि असं स्वामींची कृपा अशीच कायमची माझ्यावर राहावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. आणि बघा, कधी ना कधी ना आयुष्यात खूप चांगलं होतं. कारण आपल्याला स्वतःला काही मागण्यापेक्षा सर्वांना द्या आणि नंतर मला द्या असं म्हणलं का नाही, देव नक्कीच आपली सुद्धा इच्छा पूर्ण करतो बरं का. तर चला मग त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ती तुम्हाला शेवटला व्हिडिओमध्ये कळेल दुसरी आनंदाची गोष्ट कोणती आहे. तर आज इकडं होता इडली सांबारचा बेत. तर मस्तपैकी इडली सांबार इकडं मी बनवलं. छान अशी मऊसूत आणि एकदम जाळीदार इकडे इडली आपली तयार आहे, सांबार तयार आहे. आता बघताच क्षणी डोळ्याला सॉरी डोळ्याला नाही, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं की कधी इडली खाईल असं झालं. पण सगळ्यात आधी देवाला नैवेद्य. बघा आमच्यात काहीही असो, फक्त जे सात्विक जेवण आहे का नाही, ते सात्विक जेवण केलं, स्वयंपाक बनवला की सर्वात आधी देवपूजा झाली की सर्वात आधी देवांना नैवेद्य, नंतर आम्ही खायचा. ही एक आमच्यात खूप चांगली सवय आहे बरं का. आणि सवय अशी लागली का नाही की ती देवाला दाखवल्याशिवाय, गाईला घास घातल्याशिवाय
जेवण हे आम्हाला कुणाला घशाखाली उतरतच नाही. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी राहिलं असं वाटतं. ही मग तर ना आमच्यात खूप छान चांगली सवय आहे. आमच्या सासूबाईंना चांगली सवय आहे, त्यांची सवय आम्हाला पण लागलेली आहे. आणि दररोज गाईला नैवेद्य आमच्याकडून जातो, नंतर आम्ही सगळे खातो. त्याचबरोबर दुसरी छान बातमी, गुड न्यूज म्हणजे तर आज इकडं चैतूला घेतली होती सायकल. तर बघा त्याची खूप इच्छा होती सायकल पाहिजे, सायकल. त्याच्यापूर्वी पण बघा 2 सायकल त्याला घेतल्या होत्या, पण त्यावेळेस त्याला काही खेळता येत नव्हतं आणि त्या अशाच मोठ्या लेकरांनी खेळून मोडून टाकल्या. पण आता ना त्याची म्हणजे खूप दिवसापासून त्याची मिठीच होती, मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे. तर आज शेवट त्याला सायकल त्याच्या पप्पानी घेऊन दिली आणि मग तिकडे मस्तपैकी सायकलीची पूजा केली. कारण बघा म्हणजे आपल्या ना गावाकडच्या माणसांना वस्तू कितीही छोटी असो, पण ती खूप वस्तू महत्त्वाची असते आणि ती वस्तू किती पैशाची आहे याच्यापेक्षा ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे याला खूप महत्त्व आपण देत असतो बरं का. तर मग काय, मुलांची इच्छा होती की पूजा करावी सायकलीची. मग इकडं स्वस्तिक ते काढून छान पूजा करून सगळ्यांनी नेमाट्या ओढून छानपैकी सायकलीची पूजा केली आणि असा गेला आजचा खूप छान आणि आनंदाचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला माझी आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर मग श्री स्वामी समर्थ.